नमस्कार प्रेक्षकांनो, माऊली न्यूज मीडियामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। बीड विधानसभेच्या बहुरंगी लढतीत क्षीरसागर बाजी मारणार की अपक्ष? बीड विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून पुन्हा आमदार संदीप क्षीरसागर तर महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून डॉक्टर योगेश क्षीरसागर यांना उमेदवारी दिली होती। त्यांच्यासह डॉक्टर ज्योती मेटे, अनिल जगताप आणि 19 अपक्ष उमेदवार सुद्धा रिंगणात होते। तर दुसरीकडे मराठा आरक्षक आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक लढविण्याची घोषणा केल्यानंतर त्यांच्याकडून 23 जणांनी अर्ज दाखल केले होते। मात्र त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर बहुतांश उमेदवारांनी अर्ज सुद्धा माघारी घेतले होते। अपक्ष म्हणून डॉक्टर ज्योती मेटे व शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल जगताप हे सुद्धा उमेदवार रिंगणात होते। निवडणुकीतील अपक्ष उमेदवार म्हणजे अरुण खेमाडे, अलीम शेख, कल्याण कदम, गजानन गवळी, जमीर खान, महबूब खान पठाण, नितीन सोनवणे, नितीन जायबाय, बबन माने, बाबासाहेब लंबाटे, बाळासाहेब शिंदे, भागवत तावरे, मजहर खान, मुकरम मजान पठाण, सचिन उबाळे, सतीश कापसे, साजन चौधरी, सादिक हुसेन मोहम्मद आदी अपक्ष उमेदवार रिंगणात होते। तरी आज नेमका बीडचा आमदार कोण, आज होणार फैसला। आज 3 वाजेपर्यंत बीडचा आमदार कोण यावरच अपक्ष की क्षीरसागर पुन्हा बाजी मारणार यावर अजून सुद्धा प्रश्नचिन्ह आहे आणि थोड्याच वेळात मतमोजणीला सुद्धा सुरुवात होणार आहे। सर्वात वेगवान आढावा आणि वेगवान अपडेट्स या माऊली न्यूज चॅनलवर भेटणार आहेत। या माऊली न्यूज चॅनलला सर्वांनी सबस्क्राइब करा। धन्यवाद।